हे साहित्याचे भरले ताट आहे. अंडमपूर्णेच्या थाळीप्रमाणे ते सतत भरून राहणारे व पुरून उरणारे आहे. जगाला ज्यामुळे अर्थ प्राप्त होतो अशा सर्व गोष्टींचे संवर्धन संस्कृतीमुळे होते. जेव्हा समाज जीवनाचा तोल ढळतो, तत्वाना ग्लानी येते, नीतीचा विपर्यास होतो आणि माणसाचा पशु होतो, तेव्हा समाजाला सावरणारा कोणीतरी महात्मा प्रकट होतो. त्यांच्या पावलांनी तयार होणारी वाट लोकजीवनात नव्या जाणीवांची पहाट घेऊन येते. अशा महात्म्यांची मालिका येते आहे. देणाऱ्याने देत राहावे या न्यायाने डॉक्टर पाटणे यांनी दिले आहे. घेणाऱ्याने घेत राहावे ही त्यांची अपेक्षा आहे. शेकोटी स्वर्गंगेच्या काठी स्वयंशिल्पा सुंदर जगण्यासाठी ग्रंथ आमचे साथी. सहावे सुख चैतन्याचे चांदणे उद्याच्या आनंदासाठी. सत्यशोधक तेंडुलकर जगाच्या कल्याणा चंदनाचे हात इत्यादी ग्रंथ त्यांचे प्रकाशित झालेले असून यातील काही ग्रंथांना मान्यताप्राप्त संस्थांचे पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. हे पुरस्कार जर वाचत गेलो तर भाषण राहून जाईल. तसेच सहावे सुख या ग्रंथातील लेख सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट केलेला आहे. साहित्य व सामाजिक जीवनाबद्दल नामांकित संस्थांकडून त्यांना गौरवलेले आहे. त्यांची यादी वाचत बसण्यापेक्षा आम्ही आता सरांनाच ऐकूया. त्यांच्या विचारांचा गोडवा मधासारखा प्राशन करूया. पाटणे सर. आज हलशीच्या मातीमध्ये आदर्श मराठी शाळेचा हा अमृत महोत्सवी सोहळा संपन्न होतोय. हा सोहळा संपन्न करण्यासाठी ज्या ज्या मंडळींनी अहोरात्र काम केलं, कष्ट केले, आपल्या ज्ञाननिष्ठा व्यक्त केल्या, त्या सर्व मंडळींचं आपण जोरात टाळ्या वाजवून अभिनंदन करूया. मंडळी टाळ्या इतक्या जोरात वाजवल्या की तुम्ही जागे आहात याची मला कल्पना येऊ द्या. तर अजून जोरात जरा टाळ्या वाजवल्या. त्यांनी जे कष्ट घेतले त्या कष्टाच्या मानानं टाळ्यांच्यात तरी का आपण कंजूसी करायची. म्हणजे मला नेहमी असं वाटतं की आपल्याकडे श्रीमंती दाखवण्याचे फार थोडे संधी आपल्याला मिळते आणि निदान आपण आज या एवढ्या उन्हात थांबलेला आहात, मला ऐकण्यासाठी थांबलेला आहात, याबद्दल मीच आता थोड्या माझ्याकडून टाळ्या वाजवून घेतो, हे लक्षामध्ये घ्या. मंडळी, ज्या गावामध्ये मी आलो आहे त्या गावाला मोठा इतिहास आहे. ही कदंबांची दुसरी राजधानी आहे. देवदेवतांचं वसतिस्थान या मातीमध्ये आहे. वास्तुशिल्पासाठी हे तुमचं हलशी हे फार मोठं महाराष्ट्राच्या बाहेरही प्रसिद्ध आहे. अशा एका शाळेच्या अमृत महोत्सवाला येणं ही जीवनामध्ये फार मोठी मंडळी संधी असते. जेव्हा मला निमंत्रण पत्रिका हातामध्ये दिली त्याच्यावरची वाक्य जेवढे मी वाचले तेवढे मी मोहरून गेलो. कारण फादर स्टीफन्सचं पहिलंच वाक्य लिहिलं होतं की फुलात फुल जसं मोगऱ्याचं असतं, सुवासात सुवास जसा कस्तुरीचा असतो, भाषा जशी मराठी असते, तसं मी सांगेन शाळा सुद्धा हलशीची असते. ही गोष्ट लक्षात घ्या. कारण या शाळेमध्ये येताना हे गाव सगळं सजलेलं दिसलं. इथल्या माय मराठीचा गौरव ज्या पद्धतीनं ज्या ज्या मंडळींनी केला, खरं तर वाटुकरांचा माझा संवाद रोजच होत होता. पीटर डिसूजाही मला आत्ता आल्यानंतर भेटले, सारगावकर सरही मला भेटले. मला फार आनंद झाला. आनंद यासाठी झाला की ज्या माऊलीनं आपल्याला घडवलं, ज्या माऊलीने आपल्याला चेहरा दिला, ज्या माऊलीने आपल्याला प्रतिष्ठा दिली, तिचा गौरव करण्यासाठी आपण एकत्र येतो. खरं तर हा शाळेचा तर गौरव आहे, पण याशिवाय सुद्धा हा ज्ञानसंस्कृतीचा गौरव आहे. आज मला हे सगळी तुमची हलशी ही ज्ञानपंढरी झाल्यासारखी वाटते. मला हे प्रकाशाचं देऊळ झाल्यासारखं वाटतं. आणि कुसुमाग्रजांनी फार छान सांगितलं होतं की आकाशाचं मन कळत नाही वाराहून मुक्त झाल्याशिवाय. मी आज तुम्हाला असं सांगतोय की हलशी हे प्रकाशाचं देऊळ आहे. हलशीची शाळा हे प्रकाशाचं देऊळ आहे. म्हणून कुसुमाग्रजांनी इतक्या सुंदर ओळी म्हटल्या होत्या की आकाशाचं मन कळत नाही वाराहून मुक्त झाल्याशिवाय. जसं आकाश कळायचं असेल तर वाऱ्यासारखं मुक्त व्हावं लागतं आणि प्रकाशाच्या देवळात जाता येत नाही दिवाहून भक्त झाल्याशिवाय. आज सुद्धा या प्रकाशाच्या देवळात तुम्ही जे आलात ते दिवाहून भक्त झालेले आहात. पाणी घे. कारण आपली संस्कृती ही प्रकाशपूजक आहे. तमसोरमा ज्योतिर्गमय हा आपला मंत्र आहे. मला अंधाराकडं उजेडाकडं घे आपला संदेश आहे. पण मंडळी, तुम्हाला मी सांगेन की अंधार दोन प्रकारचा असतो. एक सूर्य मावळल्यानंतर जो अंधार होतो
तो निसर्ग निर्मित असतो, पण अज्ञान दाटल्यानंतर जो अंधार होतो तो मानव निर्मित असतो. हा मानव निर्मित अंधार दूर व्हावा म्हणून शंकर साताप्पा देसाई नावाचा एक देव माणूस या मातीमध्ये जन्माला आला. त्याने विचार केला, ही माझी लेकरं जर अज्ञानाच्या सागरात डुबत राहिली तर गावाला गाव पण राहणार नाही, या गावाला शहाणपण दिलं पाहिजे. आणि म्हणून 75 वर्षापूर्वी हा अज्ञानाचा अंधार दूर करण्यासाठी इथे एक ज्ञानमंदिर उभं राहिलं. आता मी ऐकत होतो तशी इतक्या वेगवेगळ्या क्षेत्रातली मंडळी तुमच्याकडे आहेत. गाडी साहेब तुम्ही वाचलाय, आज देसाई आहेत, डिसूजा आहेत, चाबगावकर आहेत, वाटुपकर आहेत आणि बरीच मंडळींची नावं मी घेईन जी माझ्याशी संपर्क साधत होती ती आहेत. ही कर्तृत्व संपन्न विद्यार्थी हे शाळेचं वैभव आहे, लक्षामध्ये घ्या. आणि हे सहजासहजी प्राप्त झालं नाही. जसं आता हलगेकर सर सांगत असताना सांगत होते की शाळेला जाणं यासाठी एक वेगळ्या यातना सहन करायला पाहिजे. कारण त्या काळामध्ये गार आहे का गार आहे. कारण तुम्ही पहा मंडळी, आज या मंडळींना चेहरा प्राप्त झाला आहे. त्यांनी मोठ्या ताकदीने ही गुणवत्ता सिद्ध केली. ही जीवनातली आव्हानं त्यांनी पेलली. गुणवत्ता सहज मिळाली ना, त्या गुणवत्तेलाही अर्थ नसतो. जसं मी आता कोरोनाच्या काळातली गुणवत्ता मी अत्यंत साशंक मानतो मंडळी. कारण आता जे काही पोरांना मार्क पडलेले आहेत हे बघितले तरी मला कित्येक वेळा संभ्रम वाटतो, ही खरी गुणवत्ता आहे का? काही गुणवत्तेची सूज आहे. परवा दिवशी एक जण माझ्याकडे आला आणि त्यांनी 3 पेढे मला दिले. म्हणजे हे 3 पेढे कुठले? म्हणजे 3 पिढ्यात पडले नाही तेवढे मार्क ह्या पोराला आमच्या पडलेत म्हटलं. म्हटलं पडलेत तरी किती म्हणला? मला 97% मार्क पडलेत म्हटला. आणि मग मी विचारायला लागलो, हे 97 खरे आहेत का? जसं पु ल देशपांडे म्हणायचे की आजच्या पोराचे मार्क बघितले तर गरीबाची 2-3 पोरं पास होतील म्हणले. ते एवढ्या एकाच पोराला मार्क. आणि मग एवढे मार्क बघितल्यानंतर त्या भ्रमातच पालकही असतात. आणि पालकांना ते मार्क्स बघितल्यानंतर वाटतं की आपल्या घरात जणू कलेक्टर जन्माला आला आहे. आणि पोरगं 12वी झाल्यानंतर लक्षात येतं हे कंडक्टर होण्याच्याही लायकीचं नाही. म्हणजे काय करायची ही गुणवत्ता? ही फसवी गुणवत्ता आहे. मी तुम्हाला सांगेन की खरी गुणी मुलं बघायचीच ना, इथले माझे विद्यार्थी बघा, हे कष्टातनं, निष्ठेतनं, ज्ञान संस्कृतीतनं जन्माला आली ही गुणवत्ता आहे. लक्षात घ्या. या शाळेने ही 75 वर्ष गुणवत्ता जोपासली. कदाचित तुम्हाला टक्केवारी कमी असतील. जसं मला एका विद्यार्थ्याने विचारलं, सर तुम्हाला किती टक्के पडले होते मार्क? मी त्याला सांगितलं मला 60-62% पडले होते. तो म्हणला मला 92 पडलेत. म्हटलं तू माझ्यापेक्षा हुशार आहेस याबद्दल वाद नाही, पण तू कर्मवीर भाऊरावापेक्षा मला हुशार आहेस, तू गाडगे बाबापेक्षा हुशार आहेस. म्हणजे डॉक्टर आंबेडकरांना 35% मार्क पडले होते. पण बेटा आयुष्यभर एक गोष्ट लक्षात घे की गुणांची टक्केवारी म्हणजे गुणवत्ता नसते, तर टक्के टोनपे खाऊन मिळवलेलं यश म्हणजे गुणवत्ता असते. हे ज्यावेळेस तुला कळेल त्यावेळेस तुला शिक्षण मिळालं. आणि म्हणून तुम्हाला सांगितलं की गुणवत्तेला जात नसते, धर्म नसतो, पंथ नसतो. गुणवत्तेला फक्त संधीची प्रोत्साहनाची गरज असते. शाळा ह्या केवळ शिक्षकांच्या उपजीविकेची केंद्र नसतात, त्या विद्यार्थ्यांच्या उद्धाराची संस्कार केंद्र असतात. लक्षात घ्या. आणि म्हणून ह्या शाळांमध्ये जेव्हा विद्यार्थी घडतात ना, तो शिक्षकांचा सर्वोच्च आनंद असतो. ही गोष्ट लक्षात घ्या. मी नेहमी सांगतो, ज्या गावाला नदी आहे ना मंडळी, ते गाव धनानं संपन्न होईल. पण ज्या गावाला शाळा आहे ना, ते ज्ञान संपन्न होईल. लक्षात घ्या. पण त्याच्याशिवाय चांगला शिक्षक असेल तर तिथल्या पिढ्या पिढ्या सुसंपन्न होतील. कारण कित्येक वेळा आम्ही शिवाराला पाणी देतो, शिवारा संपन्न होतात, पण शिवारा संपन्न होता होता माणसाची मन जर असंस्कृत राहिली ना, तर माणूस आणि पशु याच्यात फरक राहणार नाही. मंडळी तुम्ही मला सांगा, आज तुम्ही माणूस झाला. एक मिनिट, की जरा लेकर बाहेर थांबवा. आज मी हे समाजातलं चित्रमंडळी बघतोय ना, मी तुमच्या शाळेसाठी यासाठी मंडळी आलोय. हा विचारांचा उत्सव आहे. लक्षात घ्या. हा उपचारांचा सोहळा नाही आहे. एक वेळ तुम्ही 2 सत्कार कमी केले तरी चालतील, पण त्या शाला माऊलीचा गौरव झाला. लक्षात घ्या. की शाला माऊलीनं तुम्हाला जो संस्कार दिलाय ना, आज सगळ्यात महत्त्वाचं माणसातनं पशुमंडळी जन्माला येतोय. त्या माणसावर कोण संस्कार करणार आहे? त्या काळामध्ये भाऊराव कुलकर्णी होते, त्या काळामध्ये देसाई होते, हे शिक्षक होते. हे सगळं आपलं आयुष्याचं योगदान तुमच्यासाठी देत होते. आणि म्हणून तुम्ही आज प्रतिष्ठेने या खुर्चीवर बसला आहात. आज यशवंत पाटण्यासारखा माणूस सातारच्या मातीत नाही ते तो उभा राहतो. त्याचं कारण का? त्याला ज्ञान मिळालं. मी नेहमी सांगत असतो मंडळी, शेवट आयुष्याच्या पाट्या कोऱ्या असतात. या आयुष्याच्या पाट्यावरची अक्षरं गिरवावी लागतात. जसं खांडेकर सांगतात की माणसाचं मन हे कुस्तीचंच मैदान असतं,
त्या मैदानात एका बाजूला विवेक आणि दुसऱ्या बाजूला उडाण टप्पूपणा असतोच. फक्त माणसावर संस्कार करावा लागतो. जसं गौतम बुद्धांचं एक सुंदर वाक्य तुम्हाला मी सांगतो. गौतम बुद्ध नेहमी सांगायचे की माणसाचं मन कसं आहे, माणसाचं मन शेतीसारखं आहे. तुम्ही शेतात काय पेरता ते उगवता, लक्षात घ्या. म्हणून बुद्धांचं वचन तुम्ही आज लक्षामध्ये घ्या. हा शाला माऊलीचा अमृत महोत्सव होत असताना तुम्हाला मी जाताना फक्त विचार देईल. बुद्ध फार छान सांगायचे की मी मनाला शेती मानतो, मी मनाच्या शेतीमध्ये श्रद्धेची बीजे पेरतो, मी मनाच्या शेतीमध्ये विचाराचे दाणे पेरतो, मी बुद्धीचा नांगर घेतो, त्याला उत्साहाचे बैल जोडतो, मी सत्याची कास पकडतो, मी कष्टाची उपासना करतो, मी विकाराचं तण उपटून टाकतो, मी मनाची मशागत करतो आणि मनाच्या शेतीतनं मी अमृताचं फळ घेतो. जीवनामध्ये अमृताची फळं कधी येतात हो? कधी येतात अमृताची फळं? ज्यावेळेस मनाच्या शेतीमध्ये तुम्ही काही चांगलं पेरता. विचार करा, ज्ञान हेच अमृत असतं ना. शेवट शिक्षण ही एक शक्ती असते ना. आज शिक्षणाची दारं बहुजन समाजासाठी बंदिस्त होती. ही दारं जेव्हा मोकळी झाली, कारण विवेकानंदाने आम्हाला सांगितलं, आय वॉन्ट एज्युकेशन ऑफ मॅन मेकिंग, कॅरेक्टर फॉर्मिंग अँड नेशन बिल्डिंग. मला राष्ट्र बांधणारं शिक्षण द्यायचंय, माणूस बांधणारं शिक्षण द्यायचंय, चारित्र्य बांधणारं शिक्षण द्यायचंय. पण मेकोलेला ते नामंजूर होतं. त्यांनी सांगितलं माणूस बांधायचं तर बांधा, मला देश बघायचा आहे, आम्हाला कारकून हवेत. त्याला फुलेंनी विरोध केला, महात्मा फुलेंनी. आणि महात्मा फुलेंनी त्यावेळी हंटर कमिशनमध्ये सांगितलं, माझ्या ग्रामीण भागामध्ये शिक्षण वेगळं द्या, माझ्या शहरामध्ये शिक्षण वेगळं द्या. जो मुलगा माझा ग्रामीण भागात शिकतो त्याला शेतीची गोडी लागू द्या, त्याला जनावरांचा अभ्यास होता, त्याचा हवामानाचा अंदाज होऊ द्या. नदी वाहती असेल तर एखादा उद्योग उभा करा, तिथं तंत्रज्ञ ज्ञानाचं आणि श्रमाचं नातं जोडलं जाऊ द्या. हे हंटर कमिशन मध्ये महात्मा फुलेंनी सांगितलं. आणि फुल्यांचा पुढं वारसा हा कर्मवीर भाऊंनी घेतला, बापूजी साळुंखेने घेतला, तुमच्याकडच्या शंकर देसाईंनी घेतला, बऱ्याच मंडळींनी हा वारसा पुढं चालवून. लक्षात घ्या, हे सगळे समाजगुरू होते. तुम्हाला मी सांगू, तुम्ही आज शिक्षक असाल. भारतीय संस्कृती कोशामध्ये 2 गुरुची वैशिष्ट्य सांगितले. एक सगळ्यात मोठं वैशिष्ट्य त्यानं ज्ञान दिलं पाहिजे, आणि दुसरं वैशिष्ट्य त्यानं संस्कार केले पाहिजेत. आता नीट ऐका, ज्ञान याचा अर्थ शिक्षण नाही, म्हणजे कलेक्शन ऑफ नॉलेज इज नॉट एज्युकेशन, ॲप्लिकेशन ऑफ नॉलेज. तुम्हाला ज्ञानाचा उपयोग करता आला पाहिजे. माझ्या डोळ्यासमोर माऊल्या बसल्या, कित्येक स्त्रिया बसल्या. तुमच्या घरात डबे असतात, काही गव्हातच, तांदळातच, डाळीचंच. मला एका प्रश्नाचं उत्तर द्या की डाळ भरली, तांदूळ भरला, गहू भरला आणि गहू दळला नाही, डाळ शिजवली नाही, तर डाळीचं कालवण होईल का, वरण होईल का, गव्हाची पोळी होईल का? जर गव्हाला मी हातच लावला नाही तर त्या गव्हाला सुद्धा कीड लागेल, तांदळाला सुद्धा आळी लागेल. अरे मग आमचं डोकं सुद्धा डबा असतो, त्यातल्या ज्ञानाचा आम्ही उपयोग केला नाही तर मेंदूला सुद्धा कीड लागेल. लक्षामध्ये घ्या, आज सगळ्यात महत्त्वाचं आम्हाला आमचा मेंदू जागा करायचा आहे. आणि म्हणून तुम्हाला सांगितलं की ज्ञानाचं उपयोजन. आज विचार करा, तुम्ही अहिल्याबाई होळकर, तुम्ही मला दिसताय म्हणून सांगता, त्या बाईंना चौंडीमध्ये पाहुणे बघायला गेले. आणि त्या काळामधली अहिल्याबाई म्हणजे घोड्यावर स्वार होणारी, नेमबाजीमध्ये असणारी. आणि पाहुण्यांना असं वाटलं की अहिल्याची बघावी परीक्षा घेऊन काय ती किती तरबेज आहे. म्हणून त्यांनी अहिल्याबाईंना सहज प्रश्न विचारला, तुम्ही नेमबाजी छान आहे, तुम्हाला नेमबाजीचं ज्ञान चांगलं आहे, तो समोरचा एक बुलबुल पक्षी आहे ना, तो तेवढा तुम्ही उडवून दाखवता का? म्हणले त्याचा डोळा किंवा तो बुलबुल पक्षी. अहिल्याबाई होळकरांना ज्ञान होतं, आता उपयोजन. त्यावेळेस त्यांनी प्रश्न पाहुण्यांना विचारला, मी बुलबुल पक्षाला का मारायचं? म्हटले नाही, बुलबुल पक्षाला यासाठी मारायचं की तुमचा नेम आम्हाला बघायचा आहे, तुम्हाला नेमबाजी कशी आहे. तेव्हा अहिल्याबाईंनी उत्तर फार छान दिलं. म्हणजे जसे तुम्ही पाहुणे आहात तसा बुलबुल पक्षीसुद्धा आमच्याकडे पाहुणा म्हणूनच आला आहे, आणि पाहुण्याला मारणं ही आमची संस्कृती नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. हा संस्कार असतो मंडळी. जसं एक गुराखी पोरगा राजा झाला, इतिहास तुम्हाला माहिती आहे का नाही मला माहीत नाही. जसं मगाशी कोणीतरी सांगताना सांगितलं की हा कलेक्टर झाला, हा इंजिनियर झाला, हा डॉक्टर झाला. पण तुमच्या इतिहासामध्ये गोपाळ नावाचं एक पोरगं महाराष्ट्राच्या मातीतलं, कवळण्याच्या मातीतलं, नाशिकच्या जवळचं, हे नंतर राजा झाला बडोद्याचा. ज्या गोपाळचं नाव नंतर सयाजीराव गायकवाड झालं. पण त्याला सुद्धा सुरुवातीच्या काळामध्ये ते गुरामागे जात होतं. पण त्या बडोद्यात गेल्यानंतर मी राजा व्हायला आणलोय. तेव्हा बाईंनी, जमनाबाईंनी विचार केला, याच्यावर संस्कार करूया.
ग्रामीण भागामध्ये किती चुणचुणीतपणा असतो तुम्हाला मी सांगतो. त्याला संधीची गरज असते. आज अनेक इथं पैलू कोळशाच्या खाणीमध्ये केवळ त्याला पैलू पडत नाहीत म्हणून त्यांचे हिरे नाहीत, असे अनेक जण इथं असतात, लक्षात घ्या. आणि म्हणून तुम्हाला सांगेन की जेव्हा त्या सयाजीराव गायकवाडांची परीक्षा की त्यांना चांगलं त्यांनाही नेमबाजी शिकवली, त्यांचंही नाव नंतर बदललं, गोपाळकरांना सयाजीराव केलं. आणि साताऱ्याकडनं कोल्हापुराकडनं जठार नावाचे संचालक त्यांना परीक्षा घ्यायला बोलवलं आणि काय सांगितलं की तुमची परीक्षा घ्यायची. आम्ही परीक्षा तुमची पेपरातली घेणार नाही, 2+2 किती, 4+4 किती, ह्या परीक्षेला काही अर्थच नसतो. लक्षात मी तुम्हाला सांगू, आयुष्याचं गणित ज्याला सुटलं ना तो सगळ्यात यशस्वी असतो, हे लक्षात घ्या. बरी त्याला गणित नाही सुटली तरी चालते. म्हणजे क्रमगराने आणि आमच्या महात्मा फुलेंनी ज्ञानाबरोबर आमचं श्रमाशी नातं जोडलं. पण खरं तुम्हाला मी एक प्रश्न विचारेन, खरं आमचं श्रमाची नातं आहे का? मी नेहमी सांगतो की आता मी परवा नाथपाईंच्यावर बोलायला गेलो, नाथपाई गणितात कच्चे होते, पण त्यांना आमच्या सीमा भागाचं गणित कळलं होतं, हे सगळ्यात लक्षात घ्या. जीवनातली काही, आता मला सुद्धा अजूनही गणिताच्या बाई दिसल्याने मला तरी भीती वाटते, मला दरदरून घाम फुटतो. मला अजून ते गणित आठवतं, 5x5चा हो, 10 फूट उंचीचा, एका तासाला 1 फूट पाणी पडलं तर हौद भरायला किती वेळ लागेल. माझे डोळे पाण्यानं भरायचे. आता मला हौद भरायचं नाही, 5x5चा हो, 10 फूट उंचीचा, एका तासाला 1 फूट पाणी पडलं तर हौद भरायला किती वेळ लागेल. आणि मला वाटायचं आपणच घागर घ्यावी ना हौद भरावा, आणि बाईंना सांगावं की बाई एवढ्या वेळात हा हौद भरेल. पण एक गोष्ट बरी असते, पुढं बसलेली मंडळी फार हुशार असतात, ती पटकन गणित सोडवतात. आमची माणसं नंतर मागची पुढे येतात, हा इतिहास वेगळा असतो थोडासा. पण तरी तुम्हाला सांगेन की त्या पोराने सांगितलं बाई सुटलं, आम्ही सुटलो, कारण आम्हाला ते गणित सुटतच नव्हतं. मग बाई म्हणल्या ठीक आहे ठीक आहे. मग बाईंनी परत गणित टाकला, तर हौद भरला म्हणले, तर तो भरलेला हौद आहे म्हणले, ते खालच्या तोटीतनं पाणी एका तासाला 2 फूट बाहेर पडलं तर हौद रिकामा व्हायला किती वेळ लागेल. मला कित्येक वेळा असं वाटायचं ह्यांना हौद रिकामाच करायचं नाही, भारतात कशाला म्हणलं, आणि आम्हाला डोक्याला का दात येतात. आणि हौद भरणं आणि रिकामा करणं हे शिकवण्यापेक्षा तुम्ही आम्हाला हौद बांधायला शिकवा, आमचं श्रमाची नातं काहीतरी जोडेल. अरे आमची नाती थोडी श्रमाशी जोडू द्या. आणि म्हणून सयाजीराव गायकवाडांना सुद्धा सांगितलं तुमचं आम्हाला व्यवहार ज्ञान बघायचं आहे. काय सुंदर प्रश्न सयाजीराव विचारला माहिती आहे. त्या जटाल संचालकानं अंगठी आपली बाहेर काढली आणि एक प्रश्न विचारला, या अंगठीतनं सयाजीराव गायकवाड जातील का? राजा व्हायचे, त्यावेळीची परीक्षा आहे. सयाजीराव गायकवाड शांत बसले, आता अंगठी बघताय आणि प्रश्न विचारलाय, अंगठीतनं सयाजीराव जातील का? आता आत्ताच्या काळात एखाद्या शिक्षकानं आपल्या विद्यार्थ्याला प्रश्न विचारला, या अंगठीतनं तू जातोयस का, तर पोरग मास्तरलाच म्हणेल अगोदर तुम्ही जाताय का दाखवा, नंतर आमचं बघू. तर सयाजीराव तसं म्हटले नाही, बाजूला गेले, एक खडूसारखी सुमरोळी केली, त्यांचाच पेन घेतला, पाठीमागं सयाजीराव गायकवाड असा शब्द तिथं लिहिला आणि अंगठीतनं हे बघा सयाजीराव आणि मागणं गायकवाड चाललेत म्हटला. आणि ते जटार संचालक पळत पळत जमलाबाईंच्याकडे गेले की हे पोरगच चुनचुनीत आहे, राज्यकारभार चांगला करेल, महाराष्ट्रातला हा आमचा नरहिरा जेव्हा बडोद्यामध्ये जातो तेव्हा मानवतेचा आदर्श पर्व उभं करतो. एक ग्रामीण भागातला मुलगा, त्याला संधी मिळाली तर केवढं मोठं वैभव तो निर्माण करू शकतो. आणि म्हणून तुम्हाला मी सांगेन त्या ज्ञान वैभवाचा आज अमृत महोत्सव आहे. आज ज्ञान संस्कृतीत, आणि ही संस्कृती मंडळी इतरत्र कुठं नाही, आम्ही माणसाचे वाढदिवस करतो, आम्ही संस्थांचे वाढदिवस करतो, कारण आमच्या प्रती आमच्या मनात असलेली ती कृतज्ञता असते. हा कृतज्ञतेचा सोहळा असतो. अरे जेव्हा स्टॅलिनकडे भेटायला जेव्हा राधाकृष्णन गेले, फणफणणारा तो स्टॅलिन, आणि राधाकृष्णाने फक्त एकच काम केलं, आपला हात फक्त स्टॅलिनच्या केसातनं फिरवला, स्टॅलिन थरथरत जागेवरती उभा राहिला आहे आणि तो म्हणतो अरे तुम्ही भारतात आलाय मंडळी, ही कसली ताकद आहे, हा कसला स्पर्श आहे म्हटले, मी मोहरून गेलो तुमच्या ह्या स्पर्शाला डॉक्टर म्हटले. तेव्हा राधाकृष्णन तिथं त्यांना एवढंच म्हणले, या स्पर्शाला वास्तव्य म्हणतात आणि याला भारतीय संस्कृतीही म्हणतात, ही गोष्ट लक्षात घ्या. मंडळी ही संस्कृती असते, ती निर्माण होते. तुम्हाला आश्चर्य सांगेन, इट टेक्स विलेज नावाचं पुस्तक आहे, जर शक्य झालं ना तुम्ही ते हिलरी क्लिंटनने लिहिलं पुस्तक, माझ्या 6व्या पुस्तकात त्याचा मी उल्लेख केला आहे. हिलरी क्लिंटन जेव्हा भारतात आल्या तेव्हा त्या खेड्याखेड्यात गेल्या, त्या शाळात गेल्या, आपल्या देवस्थानामध्ये गेल्या,
त्यांनी संस्कृती बघितली आणि अमेरिकेत गेल्यानंतर तिने आपल्या नवऱ्याला बिल क्लिंटनला सांगितलं, अरे मी श्रीमंत होऊन आले म्हटले, मी भारतात गेले. तिनं अनेक खेड्याच्या शाळा बघितल्या, तिथल्या प्रार्थना बघितल्या, कुटुंब व्यवस्था बघितली आणि बाई सांगतात त्या पुस्तकात त्यांनी वाक्य लिहिलंय, म्हटले आज सुद्धा म्हटले आमच्या अमेरिकेमध्ये, अरे जरा मुलं शांत करा, आजही अमेरिकेमध्ये म्हटले आमच्या व्हाईट हाऊसची खिडकी उघडली आणि समोर बघितलं तर तुम्हाला हिरवळ दिसते. बघणाऱ्याला असं वाटतं की स्वर्ग कुठं आहे, नंदनवन कुठं आहे, तर त्याला असं वाटतं की हे नंदनवन हे आमच्या अमेरिकेत आहे. पण किती लोकांना हे माहिती आहे म्हटले, आज या अमेरिकेमध्ये 4 स्त्रिया बाळांत झाल्या तर 4 पैकी 1 स्त्री कुमारी माता असते म्हटली. लेकराला जन्म देते, लेकराला आईचा चेहरा दिसतो पण बापाचा ठाव ठिकाणा माहीत नसतो. आज प्राथमिक शाळेत प्रायमरी स्कूलमध्ये 30 ते 40 हजार मुलं दप्तरात पिस्तूल घेऊन जात आहेत. म्हणजे ती सुरक्षित नाही आहेत आणि त्यांच्यापासून मुलं सुरक्षित नाही आहेत. आम्ही गप्पा पुष्कळ मारतो, आज आमच्याकडे कुटुंब व्यवस्था उद्ध्वस्त झाली आहे, मुलांना सुरक्षा नाही आणि आम्ही बोलतो आहोत. म्हणून बाई खाली शेवटचं वाक्य लिहितात, तुम्हाला संपत्ती बघायची असेल तुम्ही अमेरिकेकडे बघा, पण तुम्हाला संस्कृती बघायची असेल तर भारतीय खेड्याकडेच बघा. मंडळी ही संस्कृती, तुम्ही कुठला अमृत महोत्सव साजरा करताय, त्या संस्कृतीचा अमृत महोत्सव साजरा करताय. अरे शेवट तुमची आजची फुलं उद्याच्याला सुकून जातील, पण तुम्हाला जी शब्द फुलं मिळालीत ना त्यानं तुमच्या आयुष्याला गंध प्राप्त झालाय. काळ्या म्हणून या मातीत तुम्ही आला, तुमच्या काळ्यांची इथं फुलं झाली, लक्षात घ्या. आणि म्हणून तुम्हाला मी सांगतो की शेवट गावं लहान होती, माणसं मोठी होती. आज गावं मोठी झाली, माणसं खुजी झाली. एक काळ असा होता नळाचं पाणी नव्हतं पण तुकोबाची अभंगवाणी होती. एक काळ असा होता विजेचा प्रकाश नव्हता परंतु आमच्या पावलाला ज्ञानोबाच्या अभंगांचा ज्ञानप्रकाश होता. आज जग चंद्रावरती गेलं पण आमच्या चैतन्याचं चांदणं मात्र विरून गेलं. कोण जागा करणार आहे? आज तुम्ही 75वा वाढदिवस साजरा करता पण हे चैतन्य कोण जागा करणार आहे? मी तुम्हाला सांगतो, हे जर चैतन्य आम्ही जागा केले नाही तर आमचे गुन्हेगार आम्हीच ठरू. हे चैतन्य जागा करण्याचं काम आमच्या मराठी भाषेत आहे. आज माझा मराठीचा बोलू कौतुक आहे, तरी अमृतातीही पैजा जिंके ऐसे अक्षरे रसिके मिळवीन. हे जेव्हा ज्ञानोबा सांगतात तेव्हा ज्ञानोबाला माहिती आहे माझ्या मराठी भाषेमधलं हे सामर्थ्य आहे आणि हे सामर्थ्य माणसाला जागवणारच. मी नेहमी प्रश्न विचारतो, तुम्ही जन्माला येता तेव्हा तुम्हाला 2 गोष्टी वारसा हक्काने मिळतात. 1 आईची भाषा आणि 2 तुमची संस्कृती. आणि त्या भाषेतनं तुम्ही ज्ञान घेता, त्या भाषेतनं तुम्ही विचार घेता आणि त्या संस्कृतीतनं तुम्ही अस्मिता घेता आणि त्याच्यावरती तुम्ही प्रगती करता. प्रगती केवळ माणूसच करू शकतो. मला उत्तर देता काय का प्रश्नाचं? 1000 वर्ष झालं चिमणीचं घरटं कधी बदललं का? 1000 वर्ष झालं मुंगीचं वाळू कधी बदललं का? 1000 वर्षामध्ये चिमणीचं घरटं बदललं नाही, मुंगीचं वाळू बदललं नाही, पण माणसाचं घर बदललं, माणसाची भाषा बदलली, माणसाची संस्कृती बदलली. कारण हे बदल करण्याचं सामर्थ्य त्या ज्ञानात होतं, जे ज्ञान तुम्ही मराठीतनं घेतलं होतं. अरे तुम्हाला हवा जागेवर मिळते, तुम्हाला पाणी शोधावं लागतं, घरं बांधावी लागतात, शेत कसावं लागतं आणि ज्ञान मिळवावं लागतं. या ज्ञानाच्या बळावरती धरणं उभी राहतात, उद्योग उभे राहतात. ज्ञानाचा एक संबंध हा निर्मितीशी असतो पण ज्ञानाचा दुसरा संबंध हा संस्कृतीशी असतो, लक्षात घ्या. आणि म्हणून मी नेहमी सांगतो, जे ज्ञान आम्हाला मातृभाषेतनं मिळतं ना त्याला संस्कृतीचा सुगंध असतो, लक्षात घ्या. शाळेत आपण मुलं कशासाठी पाठवतो? इंग्रजी भाषा शिकायला पाठवतो, आपण त्याला ज्ञान मिळवण्यासाठी. आणि म्हणून नेहमी मी सांगतो की माझं इतर भाषांशी कुठं वैर नाही. इंग्रजी आलं पाहिजे, हिंदी आलं पाहिजे, इतर भाषा आल्या पाहिजेत, पण आमचं मराठी आहे, महाद्वार आहे आणि बाकीच्या भाषा आहे खिडक्या आहेत. या लक्षामध्ये घ्या. आम्ही खिडक्यातनंच उड्या मारायला लागलो तर मग काय त्याला अर्थ आहे? म्हणजे हाताची बोटं असतानाच काठ्यात आमच्याने जेवायची आम्हाला सवय लागली. आणि आम्हाला असं वाटतं की इंग्रजी शाळेत पोरगं घातलं ना म्हणजे आम्ही प्रतिष्ठित झालो आणि मराठी शाळेत पोरगं शिकते ना म्हणजे आम्ही दारिद्र्याची खाली जगतोय का काय कोणाला. ह्या मानसिकता कुठेतरी बाजला. मी नेहमी सांगत असतो माझ्या मराठी भाषेचं वैभव. अरे तुम्ही जी बालगीतं शिकला, चांदोबामा बागला, लिंबोणीच्या झाडामध्ये लागलं, जेव्हा ते गाणं आम्हाला लहानपणी शिकवायचं तेव्हा एका बाजूनं 2 नाती जुळायची, माझी आई आणि वरचा चांदोमामा याचा एक भाऊबंद जुळायचा. माझ्या घराच्या आईचं नातं डायरेक्ट आकाशातल्या चांदोमाशी. तो जेव्हा लिंबोणीचं झाड असायचं ना तेव्हा आम्हाला तो परिसर असायचा.
आज तुम्ही सांगा ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार हवाया वंडर वाटलेला सगळं वंडरच आहे, काही कळत नाही, नुसती पोपट कोणची. पण आईबाबांना वाटतं काय पोरगं माझं थोडं छान बोलते, कारण त्या बोलण्याला अर्थ न समस्या केलेली पोपट कोणची जीवनाला अर्थ देईल का सांगा तुम्ही मला. जसं त्या रामनगरकरांना रामनगरीमध्ये दिलं, मी म्हटलं सावीला आणि मी एबीसीडी म्हणायचो. मी एबीसीडी अशी म्हणायचो म्हटले, वेगवेगळ्या उच्चारात म्हणायचो म्हटले. कधी कधी एबीसीडी म्हणजे एबीसीडी आणि वडिलांना वाटायचं काय इंग्रजी बोलते म्हणून. आणि रेल्वेत असताना म्हणजे आमच्या वडिलांनी सांगितलं, ते समोर इंग्लिश बाई बसली त्याच्याशी म्हणजे इंग्रजीत बोल म्हटले. मला धडकी भरली म्हटलं, त्या इंग्रजी बाईशी इंग्रजीत बोलायचं म्हणजे काय बोलू म्हटले. तिला विचार म्हणजे तुमच्या घड्याळात किती वाजले म्हणजे ठीक आहे म्हणजे मला 2-4 शब्द येते, वॉच टाईम वॉट आपलं म्हणले इंग्लिश. मग त्या बाईंनी बघितलं, तिलाही कळलं, ती इंग्रजी असली तरी साधारणतः 3 शब्द कळतात, वॉट टाईम वॉच म्हणलं किती वाजले. मग तिनं सांगितलं हाफ पास्ट फेल, त्याला काय कळते. ती म्हणते हाफ पास्ट फेल, हा म्हणते वॉट, ती म्हणते हाफ पास्ट फेल, ते म्हणते वॉट, आणि वडील म्हणतोय काय म्हणते ती. याला सांगायची लाज वाटली, म्हणते बाई मागापासून म्हणते माझं गाड्यालाच बंद आहे म्हणते. आता तुम्ही मला सांगा की अशातनं कसा अर्थ प्राप्त होईल. आज तुम्ही ज्या शाळेतल्या शिक्षकांचा गौरव करता त्यांना तुम्ही देव का म्हणता सांगा तुम्ही. कारण तुम्ही देवळात जाता, देवाला नमस्कार करता, कोण मशिदीत जातो त्याच्या अल्लाला नमस्कार करतो, कोण चर्चमध्ये जातो त्याच्या ख्रिस्ताला नमस्कार करतो, जो ज्याचा त्याचा देव मानतो. पण प्रत्येक देवाकडे एकच प्रार्थना करतो ना, मला ज्ञान दे, मला शक्ती दे, मला सामर्थ्य दे. हीच प्रार्थना असते ना, मला विवेक दे. तो देव बघतो, देव तुमचा मानसिक आधार असतो. पण शेवट जीवनामध्ये लक्षामध्ये घ्या, तुम्हाला जो ज्ञान देतो, तुम्हाला जो शिक्षण देतो, तुम्हाला जो न्याय देतो, तो तुमचा देव म्हणून आचार्य देव. हे देवत्व जे आहे ना, हे देवत्व मंडळी आज त्या शिक्षकांनी जपलंय. तुम्हाला पहिलीच्या वेळी तुम्ही असताना एक कविता होती, वेळेवरची एक खळी थोडीशी आणि थोडी खोळी, डोळीत घालून हिरवी टोपी संध्याकाळी गेली झोपी, स्वप्नात तिच्या देवाला हळूच पप्पा घेऊन गेला, दुसऱ्या दिवशी कळी उठली, खतखत हसत सुटली, इतके हसू आले की कळीची शेवटी फुल झाली. मी शांताबाईंना प्रश्न विचारला, शांताबाई हा स्वप्नात तिच्या देवाला देव कोण आहे हो. तेव्हा शांताबाईंनी छान उत्तर दिलं, विद्यार्थ्यांचा देव एक असतो म्हणजे शिक्षक. आणि जेव्हा तो स्वप्नात जातो ना, याचा अर्थ त्याच्या आयुष्यात तो परिवर्तन करायला जातो. त्याचा मुलांस वाचे भरवे कवित्व, कवित्व भरवे रसिकत्व, रसिकत्व भरवे परतत्व स्पर्श जायचा, हा परतत्वाचा स्पर्श तो करतो. मंडळी तुम्हाला सांगा, ही शाळा तुमच्यावर देवत्वाचा स्पर्श करते. परवा दिवशी एका ठिकाणी सांगितलं, मी एका विद्यार्थ्याची कविता आली, आज तुमची शाळा 75 वर्षाची, आधुनिक झाली पाहिजे, चांगली झाली पाहिजे. हे सगळे संयोजक जीवासराहन करत आहेत. आणि मी सहज सर सांगतो, इतकी सुंदर कविता वाचली की सगळे माझे विद्यार्थी ते आपल्या शाळेत आले आणि ते शाळेतले एक बाकडं त्या विद्यार्थ्यांशी बोलते. कविता इतकी सुंदर होती की मी तुमच्यासाठी लिहून आणली. छान कविता होती. आणि ती शाळा माऊली सांगते, तुला वाटत नाही का रे इथली कवळं बदलावी, तुला वाटत नाही का रे इथला परिसर सगळा, इथला तुला वाटत नाही का हे वैभव पुन्हा एकदा इथं उभं राहावं. म्हणून त्या शाळेतला एक बाग एका विद्यार्थ्याशी बोलतोय, परवा अचानक शाळेतला जुना बाग भेटला, परवा अचानक शाळेतला जुना बाग भेटला, शरीर चुटकं, पाय बारीक, थोडा म्हाताराच वाटला. आता 75 वर्षात झाल्यामुळे म्हातारा आहेच की. त्यामुळे तो म्हणतो, शरीर चुटकं, पाय बारीक, थोडा म्हाताराच वाटला, ओळखलास का मला, विचारले त्याने हसून. वेळ असेल तुला तर थोडं बसूया बोलून. आपलं बसू लोक गप्पा मारत, गाडी पाहतात आनंद. कारण म्हणजे मी एवढं वैभव प्राप्त केलं होतं की मी गाडी घेऊन गेलो. आज तुमच्याकडे अनेकांच्या गाड्या आहेत, तुम्ही शाळा मावळीत आलाय. म्हणतोय कसा बघा खाली, गाडी पाहतात आनंदला, हलवली चुटकी मान, खूप मोठा झाला रे, पैसा कमवला छान. काय म्हणतोय बाग तो, पैसा कमवला छान. आणि मग तो त्याला विचारतो, ओळखलास का बघ जरा बेंचवर कर्कटकनं ओढलेल्या रेषा. त्या काळामध्ये कित्येक वेळाला आपल्याला हौस असते, आपलीच नावं उद्या कुठल्या पुस्तकात येतील का नाही येतील, पण बेंचवर तरी लिहिली आहे. म्हणजे शिवाजी महाराजांनी गडाव आपली नाली लिहिली नाहीत, पण कित्येक जोड्याने आपली नावं तिथे करून आलीत ते सगळे. आता तो इतिहास वेगळा आहे, त्याच्यावर मी बोलत नाही. शेवट त्याला फार छान केलाय बघा. तो काय म्हणतोय बघा, तुला मिळाल्या दिशा माझी मात्र दशा, अजून भेटतात का रे पक्या मन्या बंटी,
टाळ्या देत करीत असाल मन मोकळ्या गोष्टी. डबा रोज खायचा रे एकमेकाचा चोरून, निसर्गच्या वाट्यात चालला की रे एकमेकाचे हात धरून. आणि शेवट फार सुंदर केलाय. अरे वेड्या, पैशासाठी फिरतोस वनवन, पैशासाठी फिरतोस वनवन, कधीतरी थांब बघून इथल्या मातीचा कण ना कण. आणि शेवटी तो बाप विनंती करतोय, मित्र सगळे जमव रथ एक एक वीट, मित्र सगळे जमव रथ एक एक वीट, वंगण लागतं रे चाकांना मग गाडी चालते नीट. या जर शाळेची गाडी थोडी चालायची असेल मंडळी तर एक गोष्ट असते, त्यालाही वंगण लागतं. आज तुमच्या गाड्या एवढ्या सुसाट सगळ्या पडत आहेत, त्याला वंगण तुम्ही घातलंय सांगा ना. मी एक क्षणभर तुम्ही मनाशी एक असं चित्र आणा, आपल्या आयुष्याच्या वाटेवर मुलींनी आणा, ती ही शाळा भेटली नसती सर. आज तुम्ही मला सांगा, आपल्या आयुष्यात या शाळेनं प्राणतत्व फुंकलेलं आहे. या शाळेने सगळ्यात महत्त्वाचं काय दिलं असेल तर तुमची तुम्हाला ओळख दिलेली आहे, तुम्हाला तुमच्या सामर्थ्याची जाणीव करून दिली. आज तुम्ही शाळेचा अमृत महोत्सव करताय. तुम्हाला सांगू, मी साताऱ्यात सुद्धा आमची निमूळ शाळा, आम्ही सुद्धा अमृत महोत्सव केला. त्यावेळी मी लहान होतो मंडळी, पण शाळेनं मला दिलं ना त्या ताकदीवरती आज मी उभा आहे. मला अजून आठवतं, मी असं सुरू बोलायचो मागं बसून. आणि तुमचे भाऊराव कुलकर्णी जसे इथं शाळेला प्रतिष्ठा दिली, माझ्या आयुष्यात सुद्धा कुलकर्णी मास्तर आहे. के.पी. कुलकर्णी म्हणून होते, मोठे कीर्तनकार, छान कीर्तन करायचे. एक दिवस मला त्यांनी जवळ बोलवलं, पाटणे इकडे. म्हटलं काय झालं? नाही म्हणजे आपण अमृत महोत्सवाला एक एकांकिका होतोय स्वातंत्र्यज्ञ, आणि त्या एकांकिकेत म्हणजे तुला भूमिका दिली. मग मी कॉलरच टाईप केले. म्हणजे असं का करतोय? नाही म्हणजे शेवट मी आता 11वीत आहे आणि जाता जाता का व्हायना आमचा अभिनय तुम्हाला कळला. त्यांनी मला पुढचं वाक्य सांगितलं, अभिनय फार चांगला आहे म्हणून तुला घेतलंय, या गोड समजात राहू नकोस. म्हणजे तिथं बसून फार बडबड करतोस तेव्हा इथं असलेला बारा म्हटले. म्हणजे काही माणसं स्टेजवर का असतात हे तुमच्या लक्षात येईल. इथं असलं पण तुम्हाला सांगतो संधी काय असते ना, म्हणजे शिवरायांचा इतिहास, त्यात जावली खोऱ्याचा. तिथं शिवाजी गेले, चंद्रराव मोरेबरोबर लढाई करतात. चंद्रराव मोरे असा स्टेजवरती येतो, समोरच्या पब्लिकला बघ, कोण तो शिवाजी म्हणले, डोंगरातला उंदीर असा चिरडीन. मग शिवाजीची एंट्री तिकडं, मग शिवाजी तलवार काढणार, चंद्रराव मोरे तलवार काढणार. आणि त्या एकांकित आम्हाला काहीच काम नव्हतं, आम्हाला हेर केलं होतं, हेर. आणि हेराला काही डायलॉग नाही, काही नाही. त्यानं कधीतरी शिवाजीच्या कानापाशी जायचं आणि उगीच तोंड हलवायचं, कधी चंद्रराव मोरेपाशी जायचं आणि कानापाशी तोंड हलवायचं. सर म्हणलं एक तरी डायलॉग द्या की. म्हणजे मनाचा डायलॉग जर घेतलाच ना तर कानाखाली गणपती काढीन म्हटले. अहो केवढी दहशत सांगा तुम्ही मला. आणि चंद्रराव मोरे आणि शिवाजीला आपल्या तलवारीच्या कसरती भन्नाट शिकवलं त्या कुलकर्णी सरांनी, की त्याच वेळीच फक्त फोटो काढला जायचा. तलवार आपटली ना की फोटो. आज सारखे असे सगळे फोटोग्राफ म्हणजे पटापटा नव्हते. आणि आम्ही सरांना विचारायचो, सर एवढा एकच का फोटो? आम्ही काही घोडं मारले? सर म्हणजे घुसायचं नाही. पण संधी कशी असते बघ, ते चंद्रराव मोरे गेला, त्याचा डायलॉग सुरू झाला, कोण तो शिवाजी. शिवाजी तिकडं होता, कलेक्टर पुढं, माझं 5000 पब्लिक. आणि का कोणा तो कुलकर्णी सगळा राग आला. ते हळूच गेले, त्या चंद्रराव मोरे म्हणजे आमचा सुधीर दीक्षित झाला होता, त्याला पृष्ठभाग बघितला आणि त्याला गुडघा मारला चिडून. सर म्हणलं काय झालं? अरे येड्या म्हणजे तुम्ही सगळे नालायक आहात. म्हणजे हे पहिल्यापासून माहिती इथं काय जाहीर करताय म्हटले. म्हणजे ते जे चंद्रराव मोरे पुढे गेले ते तलवार विसरूनच गेले म्हटले. आता शिवाजी कुणाशी लढणार आहे म्हटले. बरं आमचा शिवाजी आणि आमचा तो चंद्रराव दोघं बी भन्नाट होते. मला एक युक्ती सुचली, आपण हेरच आहे म्हटलं, आपल्याला कुठेही जायला परवानगी. ती तलवार मी घेतली. आता पुढं आलो तर गजेंद्र गडकरबाई होत्या. त्यांनी बघितलं, मागणं दणका दिल्यामुळे आमचा चंद्रराव मोरे तोंडावर पडला होता. ते कसा तरी उठत होता आणि माझ्या हातात तलवार गजेंद्र गडकरबाईंनी बघितल्यानंतर मला म्हणजे पाटणे, अगोदर एकांकिकेची शोकांतिका झाली आणि तू कुठं घुसतेस मध्ये? मॅडम 2 मिनिट. आणि मी गेलो आणि चंद्रराव मोरेला म्हटलं, महाराज उन्हामध्ये चमकत होती, ही तलवार आपलीच असावी. बरं आमचं बी चंद्रराव एवढं येडं, त्याच्या तर लक्षात आलंय का आपली तलवार विसरली. ते मलाच म्हणायला लागलं, या बघू कुठली तलवार आहे, दाखवतोस तुम्हाला. म्हणजे ह्याला तलवार द्या ना, आपलंच मुडकं कापा म्हटलं. पण तरी मी पळत गेलो, ज्ञानात तलवार टाकली. तलवार टाकल्यावर त्याच्या लक्षात आलं आपण विसरलो होतो, पण काय बोलायची ते तिथे. आणि मलाच तो म्हणायला, आम्ही काय म्हणतो, तर माझ्या बी अंगात हुक्की आली. म्हणजे आम्हाला काय माहिती तुम्ही काय बोलत. मागणं कुलकर्णी सर म्हटले, पाटणे त्याला सांग. मग मी म्हटलं, तुम्ही म्हणत होता कोण तो शोभा आहे, त्या आठवलं पुढचं सगळं.
आणि त्याचा डायलॉग सुरू झाला. फोटोग्राफर तिथं, तिकडून शिवाजी आणि गजल गडकरबाईचं एकच की पाटणी तू आता इकडे ये. मॅडमकडे बघत मी एकच सांगितलं, आता फोटो झाल्याशिवाय येत नाही म्हटलं. होय की? आणि आज सुद्धा माझ्या घरामध्ये अमृत महोत्सवातला फोटो आहे. 2 तलवारीच्या मध्ये मी असा उभा आहे. कार्यक्रम संपल्यावर मागच्या बाजूला गेलो, मला वाटलं कुलकर्णी सर झोपटते आता, पण न विचारता तलवार घेऊन गेलो होतो. सर खरं सांगतो, मला छातीशी गेली, डोळ्यात पाणी होतं आणि मला म्हटलं यशवंत खरं तर मला हे सुचायला पाहिजे, तू हे होतं, मला नाही सुचलं. तुला कसं सुचलं म्हटले की आपण तलवार घ्यावी आणि पुढे जावं. मी सरांना एकच वाक्य म्हणलं, सर थोडा नालायक असल्यामुळे सुचलं असेल. माझ्या आयुष्याला पूर्ण उरेल अशी शिदोरी मला सरांनी त्या स्टेजवर दिली. आणि सर मला म्हटले, बेटा इथून तिथून माणूस कुठून तरी थोडा नालायक असतो, पण संधी मिळाल्यानंतर संधीचा जो सोनं करतो तो सगळ्यात लायक असतो. ही गोष्ट लक्षात. आणि ज्या तुमच्या जीवनाची लायकी सिद्ध करण्याची संधी प्रत्येकाला इथे लक्षात घ्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका रात्रीत घडत नाहीत. आज कुणी ज्ञानेश्वर एका रात्रीत घडत नाहीत. आज माणूस घडण्यासाठी त्याच्यावरती संस्कार करावा लागतो, हे लक्षात घ्या. आणि यासाठी हे ऊर्जापीठ असतं. विचार करा, इथं अशा अनेक माऊल्या बसलेल्या आहेत, इथं अनेक असे लोक बसलेले आहेत की ज्यांना वाटतं माझ्या लेकराला चांगला शिक्षक मिळावा. खरं सांगू, अरे सोन्याचा अलंकार होतो हे आपल्या डोळ्यात देखत होतो, पण सोन्यासारखं लेकरू जेव्हा आम्ही शाळेमध्ये घालतो ना, तेव्हा आई वडिलांच्या डोळ्यामध्ये ते स्वप्न असतं, माझ्या लेकरानं उद्याच्या काळामध्ये उत्तुंग गगन बहारे घ्यावी, माझ्या मुलाला चांगली शाळा मिळावी. आणि मी तुम्हाला सांगेन की मंदिरं जरूर मी भक्तीची ठिकाणं मानतो, पण शाळा ही ज्ञानशक्तीची ठिकाणं असतात. लक्षात घ्या, चांगली शाळा भेटणं, चांगला शिक्षक भेटणं यासारखं दुसरं कुठलंही भाग्य नसतं. लक्षात घ्या. 2004चा तुम्हाला साधा प्रसंग सांगतो की जो दिल्लीमध्ये घडलेला प्रसंग होता. डॉक्टर अब्दुल कलाम राष्ट्रपती होते आणि समोर एक आंधळी मुलगी बसलेली होती आणि राष्ट्रपतींच्या हस्ते तिला बालश्री पुरस्कार होता. आणि बालश्री पुरस्कार जाहीर झाल्यानंतर राष्ट्रपती विचार करतायत की 22 जणांना बालश्री पुरस्कार आहेत आणि एका आंधळ्या मुलीला कसा काय पुरस्कार दिला. जसं चाबगावकर तुम्ही सुंदर सूत्रसंचालन करत होता, तसं तिथं सूत्रसंचालन करणाऱ्याने असं सांगितलं की ही मुलगी जन्माला आली मनश्रीनं, तेव्हा तिचे डोळे अंधुक होते. आणि कुणीतरी तिच्या थोरल्या मुलीने विचारलं बहिणीला, आईला, आई सगळ्यांची बाळं टुकूमुकू बघतात, आपली मनश्री कोणाकडेच बघत नाही. आईच्या डोळ्यात पाणी आले. तिने सांगितलं, देव एक पाखरू घेऊन आकाशात हिंडत होता. सर शांत बसा सर, कार्यक्रम आपला सुंदर होणार आहे. शांत बसा, तुम्ही पुष्कळ कष्ट घेतलेत, तुमच्यासाठी एकदा टाळ्या वाजवायला सांगू का सगळ्यांना. कारण काय असतं माहिती का, सगळ्यात महत्त्वाचं लग्नात आचारीच उपाशी असतो. लक्षात घ्या. मी एवढं बोलतोय, तुम्ही उपाशी राहू नये माझी इच्छा आहे. लक्षात घ्या. कारण तुमची धांदल बघतोय मी सगळी, तुम्ही मनापासून कष्ट घ्या. आणि खरं मी तुम्हाला सांगेन, संयोजकांना लग्नापेक्षा मोठा असतो. कोण रुसल, कोण फोगल, कोण कुठं जाईल काही सांगता येत नाही. दिवस कार्यक्रमाचा एकच असतो, पण हा ऐतिहासिक दिवस आहे. लक्षात घ्या. हा दिवस तुमचा त्यावेळी लक्षात येईल ज्यावेळी ही शाळा शतक महोत्सव साजरा करेल. लक्षात घ्या. त्यावेळीच या शाळेची आठवण येईल, त्यावेळीच तुमच्या स्मरणिकेची आठवण येईल. आज नाही तुम्हाला त्या स्मरणिकेचं. आज आमचे यशवंत देसाई इथं आलेत, सुंदर स्मरणिका ते तयार करणार आहेत. परंतु त्याच स्मरणिकेची तुम्हाला जाणीव, कारण शेवट कसा असतो तुम्हाला माहिती आहे की सगळ्या गोष्टींना मृत्यू असतो, पण अक्षरं अमर असतात. ती अक्षरं तुमची ओळख सांगत राहतील. शांत राहा, आपण छान कार्यक्रम करूया. तुमच्यासाठी मी परत थांबेन थोडा. मी मगापासून तुम्हाला एकच विनंती करतो, विचारांचा उत्सव आहे. लोकांना पुष्कळ देऊ द्या, ती तृप्त होऊ द्या, त्यांचे कान तृप्त होऊ द्या. शेवट मी येईन जाईन, पण जाताना तुम्हाला काय दिलं, नुसते हेडपाटे करू नयेत कधी. हा अमृत महोत्सव शतक महोत्सवापर्यंत लक्षात राहावा, एवढा आपण तो सुंदर करूया. मी तुम्हाला उदाहरण यासाठी मराठी शाळेतल्या एका मुलीचं सांगत होतो. आंधळी मुलगी समोर बसली आणि डॉक्टर कलाम विचार करतायत, हिला का पारितोषिक दिलं, हिला का पुरस्कार दिला. आणि सूत्रसंचालक सांगत होते की एक पाखरू येऊन देव आकाशात हिंडत होता, कोणाच्या घरात टाकायचं, जिथं प्रेमळ आजी आजोबा आहेत, आई बाप आहेत, तिथं टाकूया. 20व्या दिवशी मुलीच्या डोळ्याला ट्युमर झाला. मुलीचे डोळे काढावेत का तिला दिसेना झाले. आईने हाताचा पाळणा केला आणि अक्षरशः मुलीला दवाखान्यात आणलं, हॉस्पिटलमध्ये आणलं. डॉक्टरनी तत्क्षणी सांगितलं की मुलीचे डोळे काढावे लागतील. आईच्या डोळ्यात पाणी आलं, म्हणजे तिला दृष्टी नाही, ती सृष्टी कशी बघेल. आणि 20 दिवसाच्या मुलीचे डोळे काढायचे डॉक्टर याला काळीच म्हणावं का काय.
डॉक्टर म्हणले 2 पर्याय, तुला मुलगी हवी तर डोळे हवेत. आईने डोळे गच्च मिटले, मूठ गच्च मिटली आणि सांगितलं मी तिचे डोळे होईल. म्हटले काढा डॉक्टर. आश्चर्य तुम्हाला पुढचं सांगतो, ही कहाणी मी माझ्या पुस्तकात लिहिली आहे. तुम्ही जर माझं उद्याच्या आनंदासाठी घेतलं, त्याच्यात मी पुस्तक सुद्धा त्यासाठी घेऊन आलो. त्याच्यात तुम्ही वाचा. तिथं ती आई म्हणते डॉक्टर मी तिचे डोळे होईल. एका मराठी शाळेत आईनं मुलीला घेतलं. ती मुलगी घरी आली की आई एक काम करायची, पोरीचे हात पाण्यामध्ये टाकायचे, हातात पाटकी घ्यायची. जसं महात्मा फुलेंनी सावित्रीला शिकवलं ना ते मातीची पाटी करून, तशी त्या काटकीनं द्यायची. मनस्री हा स्पर्श तुला झाला ना ते पाणी आहे. मग कारण तिला स्पर्शच फक्त करायचे ना, मग ती पाणी अक्षरं द्यायची. कधीतरी म्हातारी आजी ताकात दुधात बोट घालायची, हे ताक आहे हे दूध आहे का स्पर्शानं तिला करायचे. कधीतरी थोरली वेळ चाफा गुलाब न्यायची वासा. पण एक दिवस आईला प्रश्न विचारला मनस्रीनं, आई आकाशातला चांद पौर्णिमेच्या दिवशी सुंदर दिसतो, हा असतो का कसा? तेव्हा आईच्या डोळ्यात पाणी आलं. मनस्री तुला जगातल्या सगळ्या गोष्टी तुझ्या समोर मी आणून उभं करेन, पण मी चांद तुला कसा दाखव, हा तुला चंद्र कसा दाखवू? बेटा तुझं दुःख मी दूर कसं करू? पण दुःखानं दूर उभं राहावं अशा व्यवस्था करण्याची ताकद माणसाकडे असते. तिनं तिच्यासाठी हार्मोनियमची पेटी आणली. बेटा याच्यावरती सूर वाजवत राहा आणि सूर वाजवता तुझ्या आयुष्यातल्या दुःखाचा सूर बाजूला कर. सूर म्हणजे देव असतो, असूर म्हणजे राक्षस असतो. हे लक्षामध्ये घ्या. 3 संगीताच्या परीक्षा पोरगी 10वी पर्यंत पास झाली, राष्ट्रीय परीक्षा. 8वीत आल्यानंतर तिने इतिहासाच्या सरांना प्रश्न विचारला, सर मला रायगड बघायचा आहे, सर मला प्रतापगड बघायचा आहे. इतिहासाचे सर म्हणले अगं आंधळी तू, म्हणले तुला रायगड काय प्रतापगड काय पायाला दगडच लागणार. तेव्हा ते पोरगी सांगते जिथं अफजल खानाचा डोबळा बाहेर काढला त्या मातीला मला स्पर्श करायचा आहे, कारण ज्या मातीवरती पहिला पराक्रम शिवबानं केलाय आणि जिथं राज्याभिषेक झाला त्या गडाला मला सलाम करायचा आहे. ती पोरगी गिर्यारोग संगीत तज्ञ झाली. 85% मार्क मिळाले. 2004ला महाराष्ट्र शासनाने तिला दिल्लीला पाठवलं. बालश्री पुरस्कार जाहीर झाला. शाळेसमोर माळ लागली फटाकड्यांची. आई पळत डॉक्टरांच्या गाडीले, डॉक्टर माझ्या मनस्रीला बालश्री मिळाला. आणि सगळं ऐकत असताना डॉक्टर कलाम जागेवरनं उठलेत मंडळी आणि त्या मनस्रीपाशी गेलेत आणि मनस्री आय एम प्राऊड ऑफ यू म्हणले. तसं मनस्रीने नमस्कार केला आणि सांगितलं की राष्ट्रपती महोदय मीही तुमचा अग्निपंख वाचलं आणि माझ्यातलं चैतन्य जागा केलं. पण राष्ट्रपती पुढे म्हणले युअर सक्सेस इज ग्रेट, यू आर ब्लाइंड बट युअर सक्सेस इज ग्रेट. तो आंधळी आहेस. त्या पोरीनं तक्षणी सांगितलं नो नो आय डोंट लाईक इट, मला नाही आवडलं. तसं राष्ट्रपती तिला म्हणताय दिस इज फॅक्ट, यू आर ब्लाइंड. तो आंधळी आहे ही वस्तुस्थिती आहे आणि तुला आवडलं का नाही? त्या पोरीनं उत्तर काय दिलंय, राष्ट्रपती महोदय मी आंधळी कशी म्हटले, मला एक ज्ञानाचा डोळा माझ्या शाळेनं दिला आणि संस्काराचा डोळा माझ्या आईनं दिला, मी आंधळी कुठेही म्हटले. अरे हे 2 डोळे माणसाला मिळावे लागतात. एक ज्ञानाचा असतो. त्या मनस्रीचं उत्तर ऐकल्यानंतर राष्ट्रपतींनी तिला प्रश्न विचारला, मनस्री कॅन यू आस्क यू क्वेश्चन प्लीज, तुला एक प्रश्न मी विचारू का? तुला कोण व्हावंसं वाटतं का भविष्यात? तू कोण होणार आहे? आज जर आपण एखाद्या पोराला प्रश्न विचारला 10वी झालेल्या की तुला कोण व्हावंसं वाटतं, तर पोरगा एकदा वडिलाकडे बघतं, नंतर आईकडे बघतं आणि दोघं मिळून त्याचं वाटोळं करतात. हे लक्षामध्ये घ्या, कारण त्याला चान्सच नसतो कुठला. मनस्रीनं उत्तर इतकं सुंदर दिलं. मी तुम्हाला यासाठी सांगतो बरं का की मुलांचं मन जाणून घ्या, त्याच्या अभिरुची जाणून घ्या, त्याच्या जगण्यातले संदर्भ जाणून घ्या, त्याला काय आवडतं. मी चापगावकर कुठं बसले तिथं. चापगावकर तुमच्या मिसेस मला येताना भेटल्या. मला 3 मुली आहेत. म्हटलं तुमच्यासारखा भाग्यवान कोणी नाही, हे लक्षामध्ये घ्या. ही संपत्ती आहे, माया आहे. आज तुम्ही मला सांगा की आपल्या आवडीनं मुलाला शिकू देणं, आपल्या आवडीनं मुलांना. मंडळी मी तुम्हाला सांगू, माझ्या वडिलांना वाटायचं मी इंजिनियर व्हावं. माझ्यासाठी गादी शिवली, घरात स्ट्रोक घेतला, मार्कही बऱ्यापैकी पडले होते, पण मला इंजिनियर कधीच व्हावं वाटायचं. माझ्या वडिलांनी मला सायन्सला घातलं. निदान BSc BEd झालं तर मास्टर होईल सगळं. आणि मी सायन्सला गेलो. पहिल्या दिवशी सायन्सला गेलो तुम्हाला मी सांगतो. आणि का कोणाला त्याच दिवशी प्रॅक्टिकल होतं. असं बेडूक मधनं फाडलं होतं आणि असं ताणून बांधलं होतं. मला वाटलं आपल्यालाच फाडलाय बांधलाय का काय कोण असतो. मी घरी आलो म्हणलं अण्णा मला काही ते सायन्स साईड नको म्हटलं, मला माझा जीव धपाकतोय. वडील मला काय म्हणले, एक तर सायन्स झाला तर नोकरीला गेल म्हणजे BA झाला तर हमार होशील म्हटले. तुला हमार
हो म्हणजे बी ए झालं तर आम्हाला मला आज सुद्धा वाटतं बहुतेक स्टँडवरचे आम्हाला बी एम ए झालीत का काय कोण असतो, पण वडील म्हणायचे की तुला हमार व्हावं वाटेल आणि मला सायन्सला नको होतं. बापूजी साळून खेळ शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे मला त्यांच्यासमोर उभा केला आणि वडील म्हणले की हे आमचे चिरंजीव सायन्सला नाही जायचं म्हणतात. मला बापूजीने विचारलं, यशवंत तुम्हाला काय आवडतं? मी सांगितलं बापूजी आम्हाला कला साईड आवडते. मग ते वडिलांच्याकडे बघत म्हणले, चिरंजीवाकडे बऱ्याच कला दिसत आहेत म्हणले, त्याच्या कलाकारांना त्याला वाढवू द्यात म्हणले, त्याच्या भाजी भाकरीची सोय आम्ही करू, त्याची काळजी तुम्ही करू नका. एका शिक्षण महर्षीने मस्तकावर मंडळी आशीर्वाद दिला. मी तुम्हाला सांगतो की त्याच्या महत्वाकांक्षा तुमच्या महत्वाकांक्षा लेकराच्यावर कधी लादू नका आणि त्याचं बाल्य कधी हिसकावून घेऊ नका. कित्येक आया ह्या देवीच असतात, पण परीक्षा आल्यानं की त्या दुर्गा माता होतात सगळ्या आणि सगळं बाल्य हिसकावून घेतात. त्या मनस्वीने जे उत्तर दिलं ना, मला संगीताची शिक्षिका वाटतं. पण तुला का संगीताची शिक्षिका? माझ्या आईनं माझ्या जीवनात सूर पेरले. मी मंडळी तुम्हाला सांगेन, शिक्षक ही दुसरी आई असते लक्षात घ्या. तो मात्र हृदय असावा लागतो, त्याच्या अंतःकरणामध्ये वात्सल्य असावं लागतं. त्या मनस्रीचं उत्तर ऐकल्यानंतर राष्ट्रपतींनी तिला जाता जाता पुन्हा थांबवलं. मनस्री प्लीज कम या, आय वॉन्ट टू टॉक इट. मनस्रीने इतकी भोरडं घातली का अंगार मुलीनं राष्ट्रपतींना, आणि राष्ट्रपती तिला जाताना विचारतायत, मनस्री फिर लौट के आओगे दिल्लीला परत कधी येणार आहे? त्या पोरीनं तिचा बालश्री नावाचा पुरस्कार घेतला होता, त्यानं आता टाक टाक केलं आणि राष्ट्रपती महोदयांना सांगितलं, आज तुम्ही मला बालश्री पुरस्कार दिलाय, मी इतकं कर्तृत्व गाजवेन की पद्मश्री घ्यायलाच परत दिल्ली देईन म्हणले. एक 10वीतली मुलगी जेव्हा ही इच्छा व्यक्त करते, मला तुम्ही सांगा ही कुठनं येते जिद्द, कुठनं येते ही ताकद? मी तुम्हा मंडळींना सांगेन, ही ताकद तुमच्याकडे असते, कुणीतरी ती जागवावी लागते. आज मी आलोय, माझ्याकडे काही नाही मंडळी. मी नेहमी सांगत असतो ताकद जागवावी लागते. तुम्ही मला सांगा, तुम्ही कोयनेला गेलात, तिथं पाण्यात हात घातला, झटका बसत नाही, पण पाणी पळवलं की त्यातनं वीज जन्माला येते, लोणी घुसळलं की त्यातनं ताकद जन्माला येते. चैतन्य सुद्धा मनातच असतं ना, मन सुद्धा विचारानं घुसळावं लागतं. लक्षात घ्या, मी नेहमी सांगतो की तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की जीवनात आपल्याला ईश्वरानं काय दिलं आहे याचा फार विचार करू नका, आपल्याकडे काय आहे याचा विचार करा. अरे विचार करा तुम्ही की कोकिळेला कंठ दिला, रंग दिला का? पोपट्याला रंग दिला, त्याला कंठ नाही दिला. मोराला पिसारा दिला, पण त्याला वाघासारखा पंजा नाही दिला. वाघाला पंजा दिला, पण पिसारा नाही दिला. कासवाला टणकता दिली, पण सशासारखी चपळता नाही दिली. ईश्वरानं माणूस म्हणून तुला काय दिल्या? माणूस म्हणून 3 गोष्टी दिल्या. एक, विचार करायला बुद्धी दिली, लोकांचं रंजन करायला कला दिली, सेवा करायला हात दिले. याची बेरीज कर, जगणं सुंदर कर. तुझं जगणं सुंदर करण्याचा मार्ग हा तुझ्या शाळेतनं जा. आज 75 वर्षाची शाळा आहे. या शाळेने तुमचं जगणं सुंदर केलं आणि सगळ्यात आनंद इथं कुणाला झाला सांगू तुम्हाला? सगळ्यात मोठा आनंद जे शिक्षक आज इथे आहेत ना, त्याने आपले आपले विद्यार्थी उडकले असतील. अर्थात काही विद्यार्थी आले बी नसतील, कारण त्यावेळीचा दांडका त्यांना अजून आठवत असेल कदाचित. अजून सुद्धा काही विद्यार्थी संकोच करतात. लक्षात घ्या, जाऊ का नको, जाऊ का नको. पण तुम्हाला मी सांगेन की आयुष्यात शिक्षकाला तो आनंद असतो ना मंडळी, फार मोठा. कारण शिक्षकाने तुमच्या आयुष्यामध्ये, तुम्ही पहा इथं तुमच्याकडे पुढं गेला तर आमच्याकडं गजानन पेंढारकर, विको टर्मरिक क्रीमचे मालक, जेव्हा मी कराडमध्ये एका व्याख्यानाला होतो, आम्ही दोघं एकाच लॉजवर होतो. त्यानंतर त्यांनी कर्मचारी समिती नावाचं पुस्तक लिहिलं आणि शिक्षकाचं एक सुंदर उदाहरण त्यांनी दिलं. सर म्हणले, मला शिक्षक जे भेटले ना, ते माझ्या वडिलांनी मला चित्रकलेच्या शिक्षकाची शिकवणी लावली आणि मला चित्रकलेचे सर नेहमी सांगायचे, ज्याला रेषा छान सरळ ओढता येतात ना त्याला सरळ जात आहे, ज्याला छान रंगात रंग मिसळता येतात ना त्याला माणसात चांगलं मिसळते. माझ्या सरांनी काय केलं असेल, पहिल्यांदा फळ्यावरती एक चित्र काढलं, ते जग पाणी प्यायचं नसतं का ते काढलं. म्हणजे मी बघून सरांचं चित्र काढलं, पण आमचं चित्र असलं भन्नाटाचं म्हटले की तोंड एका बाजूला आणि बूड एका बाजूला. म्हटले सर जवळ आले, मला म्हटले, गजानन तुझं चित्र बघू. मी चित्र गुंडाळून ठेवलं होतं. मी सरांना सांगितलं, सर माझं चित्र बघू नका,
कारण माझं चित्र माहीत होतं किती विचित्र आहे. मी सरांना एवढंच म्हणलं, सर म्हणजे मला तुझंच चित्र बघायचं आहे. सर तुम्हाला शिकवल्याचा पश्चाताप होईल म्हणले, कृपा करून माझं चित्र बघू नका. सरांनी चित्र उचकटलं. काय करतो शिक्षक लक्षामध्ये घ्या. आणि गजानन पेंढारकर यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिलंय की माझ्या शिक्षकांनी माझा तिरका पाण्याचा जग बघितला, माझ्यावर चिडले नाही, माझ्यावर रागवले नाहीत. त्यांनी पुढं लिहिलेलं आहे, सगळीच माणसं चांगल्या परिस्थितीतून शाळेत येत नाहीत, काही तिरक्या परिस्थिती येतात, काही सरळ परिस्थिती येतात, वेड्या वाकड्या वाट्याने येतात. तुझा जग तिरका आहे. एक पेन्सिल घेतली आणि तिरका जग होता, त्याच्या खाली त्यांनी टप काढला आणि टप काढला, शेजारी परत त्या टबात तो जग आला. एक रंग पलीकडे निळा होता, त्याच्यात अशी बोटं फिसकटली आणि टबामध्ये ती फिरवली, त्यात पाणी झालं, पाण्यामध्ये टब आला. आणि सरांनी मला प्रश्न विचारला, गजानन पाण्यामध्ये वस्तू कशी दिसते रे? मी सांगितलं, सर वस्तू तिरकी दिसते. मग तुझा जरी जग तिरका असला तरी त्याला विज्ञानाची मान्यता आहे म्हटले. आता बघ म्हटले. आणि सरांनी पुढं एक छान काळा रंग घेतला आणि सगळ्याला असं शेड केला आणि नंतर पुन्हा खडू घेतला आणि सगळ्याला छान ब्रॅकेट केला. पेंढार खाली लिहितात, मी बघत राहिलो म्हणले. अहो माझं चित्र इतकं विचित्र होतं, इतकं घाणेरडं होतं. मी सरांना म्हणलं, सर माझं चित्र खरंच विचित्र आणि घाणेरडं होतं. त्यावेळी मला सरांनी आयुष्यभर पुरेल असं शिक्षकाचं महत्त्व सांगितलं. बेटा आयुष्याच्या वाट्याला सुद्धा कित्येकाला विचित्रच चित्र येतं म्हटले, पण विचित्र चित्रामध्ये ज्याला छान रंग भरता येतात त्याला जीवन सुंदर करता येते. ही गोष्ट लक्षात घे. आज जीवन सुंदर करायचं काम या शाळेनं तुमच्या केले, तुमच्या चित्रात त्यांनी रंग भरले. आणि म्हणून तुम्हाला सांगितलं की हा अमृत महोत्सव हा केवळ वयानं वाढल्याची खूण नाहीये. हे अमृत महोत्सव तुम्हाला जे वैभवन सामर्थ्य प्राप्त करून दिलं आणि त्या शाळेनं, त्या शाळेच्या हा हृदयाचा तो गौरव आहे. हे गौरव सोहळे फार पिढ्यानं पिढ्या स्फूर्ती देतात. मी इथल्या संयोजकाचं यासाठी कौतुक, म्हणजे पीटर डिसूजा आले, निर्णय घेतला, आपल्याला करायचंय म्हणून हट्टाला पेटले आणि मग तो सगळा सोहळा सुरू झाला. मग कुणाला बोलवावं तर पाटणीला बोलवावं आणि तुम्ही मला बोलवलं. मला तर बसल्या जागी खानापूरमध्ये सकाळपासून मी 10 पासून बसलोय. मला असं वाटायला लागलं बहुतेक आजी विद्यार्थी सुद्धा माझी होतील आता, अलग लक्षात. आणि हे माझी काय होतील म्हटलं. आणि मी प्रतीक्षेत होतो, खरं सांगतो तुम्हाला. मी क्षणभर हाही विचार करत होतो की कार्यक्रम आहे का पुढं ढकललाय. मग आमचे वाटुकर मधनं सांगायचे, हे बघा आता दिंडी चालली. कोणीतरी मध्ये सांगायचं वाक्याचं भाषण चाललं. मध्ये एकाने सांगितलं आमदार येऊन निघून गेले. म्हटलं आता आपण सुद्धा एक फेरा मारावा, प्रदक्षिणा निघूनच जावं इथनं. असं क्षणभर मला वाटत होतं. मी अस्वस्थ होतो तो, खरं सांगतो तुम्हाला. पण तरी सुद्धा हलगेकर बोलत होते, कित्येक बोलत होते लोक. त्यावेळी मला असं वाटत होतं नाही, या शाळेत आयुष्यात तुम्हाला सांगतो मी की जीवनामध्ये काही गोष्टी मंडळी मी फार पवित्र मानतो. मी माझ्या आयुष्यामध्ये जो आज ग्रंथ तुमच्यासमोर लिहितोय, म्हणजे हा मी तुम्हाला सांगितलं हे चैतन्याचं चांदण का जन्माला आलं मंडळी. मी आमदारांना कधी नाराज करत नाही, ती सुद्धा प्रतिनिधी असते, त्यांनी गौरव. माझ्या आयुष्याचा आराराबा असेच आहे. आज आर पाटील माझी त्यांची तासगावला मैत्री झाली. मी तासगावला प्राध्यापक होतो. माझी एक कॅसेट काढली होती कोणाल कॅसेट कंपनीने, ही चैतन्याची शब्दफुल. आणि आबा मित्र असल्यामुळे त्यांनी सहज कॅसेट ऐकली आणि मला रात्री 1 वाजता फोन केला. आणि मला म्हणले, सर एक तुम्हाला रिक्वेस्ट करू का? मी म्हटलं, आबा तुम्ही गव्हर्नमेंट आहात, माझे मित्र असला तरी मला तुम्ही ऑर्डर करा. नाही म्हटले, ते असल्या कॅसेट बिसेटच्या भानगडीत पडू नका. म्हटलं, आबा असं का म्हणताय? हो म्हटले, काय असतं म्हटले, हे शब्द सगळे वाऱ्यावर उडून गेले हो. म्हटलं, आबा असे शब्द कसे वाऱ्यावर उडून जातील? तुम्ही शब्द गाडगे बाबा उच्चारलात, गावं सुंदर झाली. तुम्ही गांधी शब्द उच्चारलात, गावं तंटामुक्त झाली. म्हणजे तुमचे शब्द काळजाला भेटतात आणि माझे वाऱ्यासारखे उडतात. सर म्हटले, ऐका, मी काय म्हणतो, त्या असल्या कॅसेट काढण्यापेक्षा एखादं पुस्तक काढलं ना तर ते जास्त आनंद देईल. आणि बोलता बोलता आबा एक वाक्य मार्मिक बोलले, सर आज या राजकारणात कोण कोणाचा पराभव करते यापेक्षा महापुरुषांचे पराभव होत आहेत, मूल्यांचे पराभव होत आहेत. म्हणले, सर आज सत्याचा पराभव होतोय. आज तुम्हाला सत्याचा विजय होतो का? आज विजयी होतं त्याला सत्य म्हणावं लागतं. यासारखं सत्य साशंक कुठं नसतं. सत्याची शोकांतिका झाली. आज वाढता धर्मद्वेष, यातनं माणसात भिंती उभ्या राहिल्या. आता भोंगा खाली उतरवला की उद्या त्याला आम्हाला लगेच वेतनवाढी मिळणार आहेत, भाकरी ताटात मिळणार आहे, पटापटा सगळे प्रश्न झटक्यात सुटणार आहेत. आम्ही कशासाठी कुठला संघर्ष निर्माण करतोय? आमच्या जीवनातले प्रश्न
प्रश्न बाजूला राहिले आहेत. आज ही शाळा तुम्हाला जेव्हा काहीतरी देते त्याचा गौरव तुम्ही करताय ना. मला आबांनी एक रिक्वेस्ट केली, सर हे सगळे महापुरुष जे आहेत ना ते उद्याच्या काळात कदाचित मावळून जातील. मंडळी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण झाले तेव्हा यशवंतराव चव्हाणांनी काय सांगितलं? यशवंतराव चव्हाण म्हटले, मी तिजोरीत पैसाही किती बघत नाही, या महाराष्ट्राला जी संतांची समाजसुधारकाची परंपरा आहे ना ही माझी सगळ्यात मोठी संपत्ती आहे. मला शिवबाचं स्वराज्य उभं करायचं आहे, पण हे शिवबाचं स्वराज्य सामाजिक न्यायाचं होतं नाही. मराठी माणसाला सांभाळता आलं, आमच्याकडे पारतंत्र्य आलं आणि देशाला स्वातंत्र्य मिळालं. त्या स्वातंत्र्याच्या वेळी तुमची शाळा अशी इथं जन्माला, खरं ती स्वातंत्र्याच्या अगोदरच जन्माला आली होती, पण रिसर त्याची नोंदणी नंतर झाली. पण बाबासाहेब आंबेडकरांनी वाक्य फार सुंदर म्हणले, आज तुमच्या अमृत महोत्सवाचे सांगणारे आणि थांबणारे. बाबासाहेब आंबेडकर म्हणले, जो देश आपला इतिहास विसरतो त्या देशाला इतिहासाच्या पुनरावृत्ती शिक्षण मिळते. इतिहास कधी विसरायचा नाही, त्याची उजळणी करायची. पण मला आबासुद्धा नेहमी सांगायचे, इतिहासात जी माणसं झाली, महापुरुष झाली ना, त्यांनी मूल्य घेऊन आयुष्य जगली, तर त्यांच्यावरती तुम्ही ग्रंथ लिहा. आणि एक वाक्य जाता जाता आज नाहीत आबा, त्यांचा मृत्यू झाला आहे, पण आबा मला जाताना वाक्य बोलले, तर माणसाला मृत्यू असतो आणि ग्रंथांना आयुष्य असते, ही गोष्ट लक्षात घ्या. आजही तुम्हाला मी सांगेन की आज चैतन्याच्या चांदण्यातला धडा हा 9वीची मुलं अभ्यास आहे, 6वीची मुलं अभ्यास आहे. आता मागायची सर तुम्ही सांगितलं तसं 6वं पुणे विद्यापीठामध्ये अभ्यास आहेत. उमरग्याची एक मुलगी, तिला डॉक्टरांनी असं कुठेतरी बाहेर वाळीत टाकलं की जिला संसर्ग रोग झाला होता, त्या मुलीच्या पुढ्यात हे चैतन्याचं अन्न सुंदर जगण्यासाठी घडलं. तिनं सर मला पत्र पाठवलं की मी आता प्राध्यापिका झाली. मॅडम माझ्या समोर बसल्या होत्या, पाठीमागं फोन आला, त्या मुलीचा फोन आला होता, तर मी आता शिक्षिका झाली हो. एक काळ त्या मुलीला कोणी शिवत नव्हतं, ती पोरगी वाक्य काय उच्चारते की सर मी डॉक्टरांच्या औषधापेक्षा तुमच्या अक्षरानं बरी झाली. अक्षर माणसाला तरतरी देतात. म्हणून तुम्हाला सांगेन की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा गोलमेज परिषदेला चालले होते, त्यांचे शिक्षक समोर बसले होते आंबेडकर गुरुजी. त्यांच्या डोळ्यात पाणी होतं की ज्या मुलाला मी घडवलं तो मुलगा किती कीर्ती संपन्न झाला आहे. डॉक्टर आंबेडकर उठलेत आणि आपल्या गुरुजींपाशी गेले, आपली शाल त्यांच्या अंगावर टाकली आणि त्यांना त्यांनी पोशाख देऊन सत्कार केला. सर मी तुमच्यामुळं घडलो. आजही तुम्हाला मी सांगेन की प्राचार्य शिवाजीराव भोसलेंचं वाक्य, प्राचार्य शिवाजीराव भोसले मला असं म्हटले की यशवंत आज हा विचाराचा झेंडा मी तुम्हाला खांद्यावर देतोय. तुम्ही गावागावात जाल, तुम्हाला बाबळीची झाडं पुष्कळ दिसतील, तर तुम्हाला चंदनाची झाडं शोधावी लागतील. चंदनाची झाडं याचा अर्थ असा जी तुम्हाला सेवेचा गंध देतात, सात्विकतेचा गंध देतात. आज हलशीच्या मातीतली सरकारी आदर्श मराठी शाळा हे चंदनाचं झाड आहे, हे लक्षामध्ये घ्या. आणि त्याच्या फांद्यामध्ये तुम्ही सारे विद्यार्थी आहात, त्याच्या फांद्यामध्ये तुम्ही सारे विद्यार्थी आहात. म्हणून एका विद्यार्थ्यानं केलेली कविता, माझा विद्यार्थी संतोष काळे जनकवी आहे, त्याला मी सांगितलं की मी हलशीत जातो आहे, तिथं अमृत महोत्सव आहे, तर माझी कविता तुम्हाला मी पाठवतो, मी तुमचा विद्यार्थी आहे म्हटले. तर आज तो 50 वर्ष, तर त्यानं कविता पाठवली तुमच्या मातीतल्या या सगळ्या कार्यक्रमासाठी. ती मी करणार आहे, सांगणार आहे आणि नंतर समारोप होईल. त्यापूर्वी मी संयोजकांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो. तुम्ही या सोहळ्यासाठी मला बोलवला. संयोजकाच्या वतीने एक विनंतीही तुम्हाला करणार आहे, शक्य असेल तर पाठीमागच्या बाजूला मी थोडी तुम्हाला सांगितलं तसं ग्रंथ आणलेले आणि आज तुम्हाला सांगायला मला आनंद वाटेल की माझ्या आयुष्यातली सगळी माझी पुस्तकं ही माझ्या विद्यार्थिनीने प्रकाशित केली. संस्कृती, जिचं नाव सुनीता राजे पवार, आज महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या त्या सहकार्यवाह आहेत. आणि त्यांनी मला एक वाक्य सांगितलं की सर प्राचार्य विद्यार्थ्यांना प्रकाशात आणतात, पण तुमची विद्यार्थिनी ही मी प्राचार्यांना प्रकाशित आणेन. तिला मी विनंती केली, मी आज कर्नाटकात चाललो आहे, मी बेळगावला चाललो आहे, मी हलशीला चाललो आहे आणि इथं तुझ्यासारखी भेट देऊया. तुमच्यासाठी सांगेन की आज त्या पुस्तकांना आपण सवलत देऊया. आज 1200 रुपयांची पुस्तकं आहेत, मी केवळ 500 रुपयात तुम्हाला देणार आहे की यासाठी मंडळी की घरामध्ये टी व्ही येतो, फ्रीज येतो, घराला घर पण येतं, पण एखादा ग्रंथ माझाच नाही पण चांगला ग्रंथ आला तर घराला शहाणपण येईल. म्हणून थोडेच ग्रंथ मी आणलेत, एक 20-25 सेट असतील. हा प्रसाद तुम्ही घेऊन जावा. मी जाताना या शाळेबद्दल पुन्हा कृतज्ञता व्यक्त करतो. संतोष काळेची कविता फार सुंदर आहे बघा, जेवढं अंगण पायाखाली तेवढंच नसावं, शाळेचं पुस्तक प्रत्येकानं वाचा.
प्रत्येकाच्या गळ्यात दडलेलं एक गाणं आहे. गाणं गावं प्रत्येकानं, गळ्यासाठी अडू नये आणि गाणाऱ्याच्या वाटेवर काटा म्हणून कधी पडू नये. वेचावी शब्द फुलं पहा तुम्ही, एक फुलं सृष्टीतली असतात, आज नाही होती त्याला कोंबून जातात. माझी आई आज 83 वर्षाची आहे. काल तिचं ऑपरेशन झालं. रात्रभर मी होतो, सकाळी 4 वाजता निघालो. तिनं माझ्या मस्तकावर हात घातला. एक असायची, रोज 4-4:30ला उठायची, फुलं गोळा करायची, गणपतीच्या देवळात जायची, गणपतीला फुलांच्या माळानं सजवायची. आज मी देवळात जातो, देवाकडे बघतो आणि देवाला एकच सांगतो, आईच्या फुलांनी तू सजतोस, शब्द फुलांनी मी माणूस सजवेन. म्हणून माझा संतोष काळे लिहितो, वेचावी शब्द फुलं गुंफावेत मला आणि सजवावेत अंतःकरणाचे देवारे. वेचलेल्या शब्द फुलांना दुमारे सुगंधाचे यावेत आणि या शाळेसाठी प्रत्येकाचे हात चंदनाचे व्हावेत. हे हात चंदनाचे व्हावेत एवढी प्रार्थना करतो, शाळेला शुभेच्छा देतो आणि मंडळी रजा घेतो. धन्यवाद. अतिशय सुंदर असे विचार ओघवत्या भाषेत सरांनी आपल्या समोर मांडलेले आहेत.